तर ते सायन कुर्ला विक्रोळी भांडूप स्टेशनवर देखील रुळांवर अद्याप पाणी साचलेलं आहे। हार्बर मार्गावर एलटीडी चुनाभट्टी स्टेशनवर देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। सकाळी 7 वाजता भांडूप स्टेशन परिसरातले ही दृश्य आहेत। सायन कुर्ला विक्रोळी भांडूप स्टेशनवर रुळांवर अद्यापही पाणी आहे, परंतु पाण्या कमी झाल्याने आता रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येते। तर किंग सर्कल परिसरातली ही दृश्य आहेत। किंग सर्कल परिसर हा पूर्णपणे जलमय झालेला पाहायला मिळतोय। किंग सर्कल परिसरामध्ये जवळपास गुडघाभर इतकं पाणी आहे आणि परिणामी वाहन चालकांना मोठी कसरत करत या पाण्यातून आपली वाट काढावी लागत आहे। किंग सर्कल परिसर हा खरं तर कायमच वाहतूक आणि रहदारीनं गजबजलेला असा हा परिसर असतो, परंतु आता किंग सर्कल परिसरामध्ये आता पाणीच पाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि परिणामी आता अनेक गाड्या ज्या आहेत त्या काही बंद देखील पडलेल्या आहेत। तर जवळपास गुडघाभर पाण्यातून देखील मुंबईकरांना वाट काढत इथून जावं लागतंय। काहीसा पावसाने इथं उसंत सध्या घेतल्याची पाहायला मिळते, परंतु पाण्याचा निचरा होण्यास अजून काही कालावधी लागू शकतो। तेव्हा हार्बर मार्गावरच्या टिळकनगर स्टेशन परिसरातून अमेय राणे आपल्यासोबत आहे। अमेय, आपण आता लोकांना दाखवते ती किंग सर्कलची दृश्य आहेत, त्यासोबतच अंधेरी असेल, पवई असेल, इथल्या सगळ्या परिसरातली आपण दृश्य दाखवली आणि रेल्वेबद्दलचे देखील अपडेट देतोय। सध्या मुंबईमधल्या पावसाची काय नेमकी परिस्थिती आहे, काय अपडेट मिळतात रस्ते वाहतुकीचे, रेल्वे वाहतुकीचे? दीपक, गेल्या अर्ध्या तासापासून पावसाने उसंत घेतली। आपण बघू शकतोय की पाऊस पूर्णपणे थांबलाय, परंतु पावसाचं वातावरण आहे। परंतु पहाटेच्या वेळी जो जोरदार पाऊस झालाय त्यामुळे सखल भागात पाणी साचलेलं आहे। मी सध्या मुंबईच्या टिळकनगर स्टेशनच्या परिसरात आहे। आपण बघू शकतोय की स्टेशनच्या बाहेर संपूर्णपणे तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। अनेक लोक जी आहेत ती कसाबसा यातनं मार्ग काढत रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, परंतु अनेक सखल ठिकाणी पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघू शकतोय की लोक गुडघाभर पाण्यातनं वाट काढत इथं बाहेर येण्याचा प्रयत्न करतायत। हार्बर लाईन, मध्य रेल्वेची लाईन पूर्णपणे बाधित झालेली आहे। अनेक लोक या पाण्यातनं वाट काढतायत। काही लोक आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया, दादा कुठून आलात आणि पाणी किती साचलंय? घाटकोपरवरनं किती वेळ लागला इकडे यायला? 1 तास लागला। 1 तास लागला। कसे आलात? इथून चालत आलो, अमरामालून पाणी भरलं, भरलं पाणी सगळीकडे। रेल्वे आणि चालू आहे का रस्ते? रेल्वे बंद आहे, रेल्वे पूर्णपणे बंद आहे। रस्त्यावर सुद्धा पाणी साचलंय। अनेक लोक इथनं बाईकवरनं वाट काढते, आपण त्यांनाही विचारूया, दादा कुठून आलात आणि कुठे चाललात? चालत राहतो मी, चेंबूरला झालो आचार्य कॉलेजला सोडायला। पाणी बऱ्याच ठिकाणी साचलंय का? आम्ही आता पुढे गेल्यावर मला कळेल एक्झॅक्ट काय आहे ते। मी आता जस्ट इथे बालचाच बिल्डिंग मध्ये राहतो, त्यामुळे आता पुढचा अंदाज काय मला माहित नाही। पण इकडे तर दिसतंय पाणी। बाईक सुद्धा आपण बघू शकतोय दीपक की बाईक सुद्धा बऱ्यापैकी पाण्याखाली, आणि आणखीन थोडं पुढे गेल्यावर जर सखल भागात बाईक गेली तर गाड्या बंद पडण्याचा सुद्धा तितकाच धोका असतो। त्यामुळे लोकांनी सावधानतेनं आज प्रवास करण्याची गरज आहे। पाऊस जरी गेल्या अर्धा तासापासून थांबला असला तरीही पाणी जे आहे ते अनेक ठिकाणी साचलेले। माझे कॅमेरामन दीपेश महाजन यांना मी सांगेन की त्यांनी ही संपूर्ण गल्ली दाखवावी। संपूर्ण गल्लीला एका नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। टिळकनगर स्टेशनच्या बरोबर बाहेरची ही गल्ली आहे आणि ही संपूर्ण दृश्य आपण बघू शकतोय की लोकांना कशा पद्धतीने इथून वाट काढावी लागते। सकाळची वेळ आहे, अजून मुख्य वाहतूक किंवा लोकांची वर्दळ सुरू झालेली नाहीये, परंतु नशिबानं आता पाऊस थोडासा थांबलाय। जर हे पाणी लवकरात लवकर नितळलं तर पुढे आणखीन पाणी वाढण्याचा धोका कमी आहे। दुपारी 1:48 4.48ची आज हायटाईड सुद्धा आहे, त्यामुळे दुपारी जर पावसानं पुन्हा जोर पकडला तर मुंबईच्या या सखल भागात पुन्हा एकदा पाणी साचलं जाऊ शकतं। दीपक, नक्कीच अमेय, मुंबईतल्या आता तू टिळकनगर परिसरातला सगळा भाग आम्हाला दाखवत होता, मुंबईतल्या आणखी कुठल्या कुठल्या भागामध्ये सध्या पाणी साचलेलं आहे याबद्दलचे काही अपडेट? सखल भागात संपूर्णपणे पाणी साचलेले आपले कॅमेरामन दीपेश महाजन हे सुद्धा परेल परिसरातूनच इथपर्यंत पोहोचलेत। परेल, सायन, दादर, हिंदमाता आणि सायन सर्कलच्या भाग, किंग सर्कलचा भाग, हा संपूर्ण भाग जो आहे सखल भाग तो पाण्याखाली वेढलेला आहे। ज्या ज्या पुलांच्या खाली पाणी आहे तिथं वाहतूक खोळंबलेली आहे, त्यामुळे शक्यतो
हायवे टू हायवे प्रवास करताना पुलाचा वापर करावा, परंतु जिथे पूल उतरतो तो भाग सखल असल्यानं त्या भागात सुद्धा पाणी साचलेलं आहे. त्यामुळे दादर, सायन, हिंदमाता, कुर्ला, चुनाभट्टी, चेंबूर हा जो सखल भागाचा मुख्यत्वे परिसर आहे तो सकाळपासून पाण्याखाली आहे. जर पुढचे काही तास पावसाचा जोर असाच कायम राहिला तर हे पाणी आणखीन वाढण्याची शक्यता आपण बघू शकतो. एक बाईक स्वार कशा पद्धतीनं या पाण्यातनं धोकादायकरित्या वाट काढून येते, परंतु काही कामं असतात जी आपल्याला टाळता येत नाहीत, तिथे आपल्याला जावंच लागतं. त्यामुळे आपण बघू शकतोय की काही वेळापूर्वी आपल्याशी जे बातचीत करत होते काका ते आता परत आलेत. काका, रेल्वे चालू आहे का? रेल्वे चालू आहेत, लेट आहेत गाड्या लेट आहेत, पण त्या साईडला भरपूर पाणी आहे. तुम्ही जाऊन परत आलात? नाही, आता मी हायवे वरून जाते. तर पर्यायी मार्गाचा लोक आतापासूनच वापर करत आहेत, कारण की अनेक भागांवर पाणी साचले. माहिती देत होता आपला प्रतिनिधी अमेर. आणि अमेर, धन्यवाद तुझे दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. नमस्कार. मन सुद्धा तुझं. ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली. हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली. पण आता प्रतीक्षा संपली. लवकरच येतोय सीझन 2. मन शुद्ध तुझं.